मंडळी नमस्कार. कायद्याचे सल्लागार या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बरेचसे उमेदवार आणि जे इच्छुक उमेदवार आहेत ते सर्व बाशिंग बांधून तयार आहेत. परंतु होतं काय की आपण ज्यावेळेस आपला फॉर्म अर्ज भरतो त्यावेळेस अर्ज जो असतो तो अर्ज बाद होतो. परंतु हा अर्ज बाद होऊ नये यासाठी काय खबरदारी घेणं गरजेचं असतं, काय काय डॉक्युमेंटची आवश्यकता असते, याविषयी खास आज आपण बातचीत करणार आहोत. आपल्या रिसोड येथील न्यायालयात जे प्रॅक्टिस करतात ऍडव्होकेट सागर इरतकर यांच्यासोबत. सर खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार इरफान सर. नमस्कार. सर सर्वप्रथम तर मला हेच तुम्हाला विचारायचं आहे की ज्या पद्धतीने आताच मी सांगितलंय की उमेदवार तर तयार आहेत, अर्ज सुद्धा भरतात, परंतु अर्ज भरताना काय गफलत होते ज्याच्यामुळे अर्ज बाद होतो आणि तो बाद होऊ नये त्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे आणि काय काय डॉक्युमेंट आवश्यक असतात? सर्वप्रथम जे आधार कार्ड आहे, जे अर्जदार असतो त्याचे आधार कार्ड खूप बिलकुल. आवश्यक आहे. त्यानंतर त्याचे 2 पासपोर्ट फोटो की अच्छा. जे आता नेमकेच काढले आणि ते कलर असले पाहिजे. अच्छा. आणि मतदान कार्ड, मतदान कार्ड, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन आहे, ड्रायव्हिंग लायसन्स, बरोबर आहे. त्यानंतर आपलं पॅन कार्ड आहे. पॅन कार्ड. ही अत्यंत महत्वाची डॉक्युमेंट आहे की ज्यावेळेस आपण अर्ज दाखल करतो त्यावेळेस लागणार आहे. अच्छा. बरोबर. त्यानंतर जर अर्जदार याची संख्या किती म्हणजे अपत्य किती, अपत्याची संख्या किती आहे, बिलकुल. त्यानंतर त्याचे जन्मतारखा, अच्छा. म्हणजे अपत्य 2 असतील तर बिलकुल. त्यांच्या जन्मतारखा, जन्म दाखला असला तर खूपच चांगलं. अच्छा. तर हे फॉर्म मध्ये द्यावं लागेल. अपत्यांचा जन्म दाखला. अपत्यांचा जन्म दाखला द्यावा लागेल. त्यानंतर आता रिझर्वेशन जर असेल, बिलकुल. बरोबर, एखादा उमेदवार रिझर्व्ह कॅटेगरीचा असेल, बिलकुल. ओपन असेल, ओबीसी असेल, शेड्यूल कास्ट असेल, बिलकुल. तर त्यासाठी लागेल आपल्याला जात प्रमाणपत्र, नक्कीच. ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो. त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो. एखाद्या व्यक्तीकडे कास्ट व्हॅलिडिटी उपलब्ध नसते नसते. तर ऐन वेळेत त्याची तारांबळ होते की माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही, माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही. तर कास्ट व्हॅलिडिटी आपण जर अर्ज दाखल करतो कास्ट व्हॅलिडिटी मिळण्याकरिता त्याची आपल्याला पावती जरी मिळाली ती सुद्धा आपल्याला सफिशियंट आहे. अच्छा, म्हणजे जी आपल्याकडे पावती असेल तर ती सुद्धा ग्राह्य ग्राह्य धरल्या जाईल अच्छा. अर्ज दाखल करण्याकरिता. त्यानंतर आपल्याला जर डॉक्युमेंट जे अर्जदार आहे, बिलकुल. अर्जदाराची पत्नी आहे किंवा अर्जदाराची मुले आहे, जी. बरोबर आहे, बिलकुल. त्यांनी एखादी जर पॉलिसी वगैरे काढलेली असेल तर त्या पॉलिसीचा तपशील देणे अनिवार्य आहे. अच्छा. तसेच अर्जदार, अर्जदाराची पत्नी, अर्जदाराची मुले त्यांनी सोने चांदी सुद्धा विकत घेतात. अच्छा, तर म्हणजे सोन्या चांदीचं सुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन अर्जात नमूद करावं लागेल. प्रॉपर्टी जे व्हॅल्युएशन आहे ते सर्व त्याच्यामध्ये देणं सर्व देणे गरजेचे आहे त्यामध्ये. त्यानंतर अर्जदाराची पत्नी, मुलगा जी. हे असेल, बरोबर आहे, बिलकुल. त्यांच्याकडे जी जी प्रॉपर्टी आहे जी. तर त्या प्रॉपर्टीचं सुद्धा डिस्क्रिप्शन देणं मॅन्डेटरी आहे. अच्छा. तर हे सर्व असे डॉक्युमेंट कलेक्ट करावे लागतील आपल्याला. बिलकुल. आणि बऱ्याचशा लोकांना याची माहिती नसते, नक्कीच. काही जण लपून ठेवण्याचा प्रयत्न करतात. बिलकुल. तर आता अजून महत्वाचं तुम्हाला सांगतो मी की बऱ्याच जणांना वाटते की माझ्यावर केस आहे, मी कोर्टाच्या संबंधित आहे म्हणून सांगतो. बऱ्याच जणांना वाटते माझ्यावर केस आहे, तेच आहे. माझा अर्ज बाद होईल, पात्र होईल, अपात्र होईल, ही याबद्दल शंका असते त्याची मनात. खूप खूप जास्त शंका असते. नक्कीच. तर जे कोणी ज्यांच्यावर कुठल्या एखाद्या गुन्हे आहेत, जे क्रिमिनल आहेत, तर त्याचे जे आरोप आहेत आपण अपराध नंबर म्हणू, केस नंबर म्हणू, त्याचे डॉक्युमेंट सुद्धा जरी दिले तरी सुद्धा ते Sufficient सफिशियंट राहतील. त्यानंतर एखाद्याला वाटते मला शिक्षा झालेली आहे, बिलकुल. तर ते शिक्षा झाल्यानंतर मी निवडणूक लढवणार का नाही, हा सगळ्यात त्याच्यामुळे न्यूनगंड असतो. कॅरेक्टर सर्टिफिकेटची गोष्ट हा, कॅरेक्टर सर्टिफिकेट. तर 2 वर्ष शिक्षा जरी झालेली असल्यास त्याला जे अपिलेट कोर्ट आहे बिलकुल. त्या अपिलेट कोर्टात जर स्थगिती मिळाली असेल तर त्या स्थगितीचा जी काही प्रत असेल आणि जे शिक्षा झाली त्याची न्याय निर्णयाची प्रत, हे सर्व डॉक्युमेंट त्यांना आवश्यक आहे. अच्छा. आणि घराचं तर आहे, टॅक्स आपल्याला क्लिअर लागेल, हे सगळ्यांना माहिती आहे. कुणी नगर परिषदला उभं राहतं म्हणजे पहिले टॅक्स क्लिअर करा, टॅक्स क्लिअर, ते तर मॅन्डेटरी आहेच, टॅक्स क्लिअर करावाच लागेल. छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्याच्यामुळे आपला फॉर्म बाद होऊ शकतो. अपात्र होऊ शकतो. नक्कीच. बिलकुल, नक्की 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 हे सर्व असे डॉक्युमेंट आहेत जे आवश्यक आहे. आणि या सर्व उमेदवारांना जर फॉर्म भरायचा याच्याविषयी सखोल माहिती पाहिजे असेल तर त्यांनी कशा पद्धतीने कोणाला संपर्क करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? संपर्क जे काय आपले निवडणूक जे नियम आहेत, निवडणुकीचे जे नियम आहेत, जे इलेक्शन कमिशन जे लिस्ट देते की तुम्हाला उभं राहण्यासाठी काय काय डॉक्युमेंटची गरज आहे, ती जरी लिस्ट त्यांनी पाहिली तरी ते त्यांच्यासाठी सफिशियंट आहे. नक्कीच. आणि मला हे पण वाटतं की वकील साहेब सुद्धा इथे आहेत, त्यांचा सुद्धा सल्ला तुम्ही घेऊ शकता. म्हणजे फॉर्म भरताना कुठलीही चूक आपल्याकडून होऊ नये, आपला फॉर्म अपात्र होऊ नये याच्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं असतं. कारण काय होतं की आपण तयारी करतो, सर्वांची तयारी करतो, परंतु ज्या गोष्टी करायला पाहिजे तेच विसरून जातो. बरोबर. सर याचबरोबर मला आचारसंहितेसंदर्भात पण सुद्धा तुम्हाला बोलायचं की आचारसंहिता लागली म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या मनात असते आचारसंहिता, परंतु नेमकी काय असते आचारसंहिता?
आचारसंहिता खूप जणांना गफलत आहे. जे कोणी म्हणते आता आचारसंहिता लागून राहिली बरं, आचारसंहिता लागून राहिली बरं. पण आचारसंहिता मी मोजक्या 3-4 वाक्यात तुम्हाला सांगतो. नेमकं आचारसंहिता म्हणजे काय, त्याचे उद्देश काय, आणि ही आचारसंहिता लावण्याचे अधिकार कोणाला असतात, आणि आचारसंहितेत काय करू नये, हे 4 मुद्दे जरी लक्षात आले तुम्हाला आचारसंहिता समजून जाईल. आचारसंहिता म्हणजे नेमकं काय माहितीये का, एखादा राजकीय पक्ष असेल, एखादा राजकीय व्यक्ती असेल, निवडणूक काळामध्ये राजकीय पक्ष, राजकीय व्यक्ती की कसं चालावं, कसं बोलावं, काय करावं, काय करू नये, याचे जे नियम आणि अटी असतात ते म्हणजे आचारसंहिता आहे. एकदम सिंपल आणि सरळ आहे. काय करावं, काय करू नये, काय बोलावं, काय बोलू नये, हे आचारसंहिता आहे निवडणूक काळात. त्यानंतर आता आचारसंहिता लावण्यामागे उद्देश काय, बरोबर आहे, हे सगळ्यांच्या मनात प्रश्न येते की नेमका उद्देश काय आचारसंहिताला. सगळ्यात मोठी लोकसंख्या असलेला भारत देश आहे, बरोबर आहे, लोकशाही असलेला, सगळ्यात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देश आहे. ती लोकशाहीचा पाया म्हणजे काय, तर मतदान. इलेक्शन त्याचा पाया आहे, बरोबर. आणि हे मतदान चांगल्या पद्धतीने, स्वातंत्र्य पद्धतीने आणि कोणालाही न दुखवता, कुठले त्यात इंटरफेअर न करता हे मतदान चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. तर तो त्याचा उद्देश आहे आचारसंहितेचा. आणि त्यानंतर आचारसंहिता लावण्याचा अधिकार काय, कोणाला अधिकार असतो. आता लोकसभा, विधानसभा झाल्या, बरोबर आहे. तर विधानसभा आणि लोकसभा ह्या आचारसंहिता लावण्याचा अधिकार जो आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगाला असतो. आणि जे स्थानिक स्वराज्य संस्था असतात ही आचारसंहिता लावण्याचा अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाला असतो. आता आचारसंहितेत काय करू नये हे पण तुम्हाला सांगतो. आचारसंहितेत काय करू नये, तर हे राजकीय पक्ष असतात, राजकीय व्यक्ती, जो कोणी उमेदवार असेल, बरोबर आहे. आता राजकीय पक्ष असले, राजकीय व्यक्ती असला तर त्यांनी कुठल्याही सरकारी यंत्रणेचा वापर करायला पाहिजे. सरकारी वाहन असो, त्यानंतर सरकारी बंगला असो, सरकारी विमान सुद्धा असो, सरकारी कुठलीही गोष्ट त्याला सरकारी व्यक्तीला, राजकीय व्यक्तीला वापरता येणार नाही. हा पहिला गोष्ट. त्यानंतर आता काय वाटते माहिती का बऱ्याच जणांना की सरकारी यंत्रणा मी तर सांगितलंच तुम्हाला की याचा वापर अजिबात करू नये. आता एखाद्या राजकीय पक्षाला, राजकीय व्यक्ती असेल, त्याला रॅली काढायची असते इलेक्शन मध्ये, त्यानंतर सभा घ्यायची असते, तर कुठलाही जो संबंधित पोलीस स्टेशन अधिकारी आहे त्याची पूर्व परवानगी त्याला घ्यावणं आवश्यकच आहे, मॅन्डेटरी आहे ही गोष्ट. त्यानंतर परवानगीशिवाय काही होत नाही. आता राजकीय उमेदवार असतात, ते बोलण्याची पद्धत कधीही, जी आपली आचारसंहिता आहे त्यामध्ये राजकीय व्यक्ती असो, उमेदवार असो, कोणाच्या जातीवर, कोणाच्या धर्मावर अजिबात बोलू शकत नाही. आणि मतदारांना सुद्धा वेगवेगळे प्रलोभन देतात, ते सुद्धा या आचारसंहितेत देऊ नये. हे म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेत याला म्हणतात आचारसंहिता. नक्कीच सर, आणि मला वाटतं की खूप सिंपल भाषेमध्ये तुम्ही समजवलेलं आहे. याचबरोबर मला हे पण म्हणायचं की मतदान हे प्रत्येकाचा अधिकार असतो आणि प्रत्येकाने मतदानाचा आपला अधिकार जो आहे तो बजवायलाच पाहिजे. आणि काय आपल्या या युवकांना, मतदारांना काय आव्हान आपण करू इच्छितो? नक्की साहेब, काय होऊन राहिलं माहितीये का, मतदानाचा अधिकार प्रत्येक युवकाने, जी काही नवीन पिढी आहे ते मतदानाचा कंटाळा करून राहिले. काय होते माझ्या एका मताने, काय होते एका मताने, पण एका मताने सुद्धा सीट पडू शकते. आपल्याला आता रिसोड मधलं मागचेच उदाहरण आहेत बरेचसे, मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काय एक मताचा फरक पडतो सुद्धा, पंतप्रधान असो, आमदार असो, खासदार असो, आता खासदार लोकसभेत सुद्धा पाहिलं 1-1, 2-2 मताने सीट जवळ आल्या. तर प्रत्येक मताचा अधिकार आहे. फक्त मतदान करताना युवकांनी एक प्रिकॉशन घेतलं पाहिजे की त्यांनी मतदान करताना योग्य व्यक्तीला मतदान केलं पाहिजे, की जे सुधारणा करतील. आपल्या प्रभागात असो, आपल्या जिल्ह्यात असो, आपल्या तालुक्यात असो, कुठलाही उमेदवार असो, जागरूक उमेदवार याचं एकच उदाहरण आहे की तो त्यांचा लीडर व्हिजनरी असला पाहिजे. बिलकुल, नक्कीच. म्हणजे ज्यावेळेस आपण वोट करतो तर हा आपला अधिकार आहे, परंतु आपला अधिकार आपण कोणासाठी बजावतोय, नक्की आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत, चांगले वाईट, हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. बिलकुल. आणि प्रत्येकाने आपला जो मतदानाचा अधिकार आहे तो नक्कीच बाहेर निघून, म्हणजे बऱ्याचशा वेळेस सुट्टी मिळते, पण सुट्टीचा म्हणजे मतदानाच्या दिवशी सुट्टी आहे, मग कुठेतरी आपलं बाहेर ट्रिप वगैरेला जातात, आणि असं न करता प्रत्येकाने मतदानाला यायला पाहिजे. नक्की सर, म्हणजे आपल्या मनात प्रत्येक उमेदवाराच्या, इच्छुक उमेदवाराच्या, जे काही आता सध्या प्रत्येकाच्या मनात आहे की मला फॉर्म भरायचा आहे, परंतु फॉर्म भरताना काय काय गोष्टी आवश्यक असतात, काय नियम आहेत, कोणते डॉक्युमेंट्स लागतात, तर कशी खबरदारी घ्यायची, या सर्व गोष्टींबद्दल तुम्ही सविस्तर आम्हाला माहिती दिलेली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जाता एवढंच आवाहन करतो साहेब, आणि जे काही उमेदवार वगैरे असतील त्यांना ऑल दी बेस्ट म्हणतो. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू.